आम्हाला लेखी द्या ना, काय विकास केलेला आहे. चांगली आहे श्रीकांत शिंदेची हवा आहे. वंचित नाही तर मशाल. उद्धव ठाकरे. महाराष्ट्राची जनता करते काय? किती पैसे वाटले पैसे घेणार लोक, पण मतदान मशाललाच देणार. परिस्थिती काय अजूनपर्यंत आमच्याकडे पण आपण आलोच नाही. 19ला आले होते वोट मागायला, 24ला आले. आपल्याला म्हणायचं वंचित बहुजन आघाडी सरकार बनवतो. आपल्या जे आहेत श्रीकांत शिंदे साहेब आहेत शिवसेनेचे, त्यांचंच वातावरण आहे इकडे. आता येथील तेव्हा आपण बघू. आम्ही कमवतो 700-800 रुपये 500 रुपयाचा दंड येतो ऑनलाईन. लोकांचे प्रश्न सुटलेले आहेत भरपूर. अरे रोजगार तर अजिबातच नाही इकडे. पण रोजगार वाढला, पण तो रोजगार पुरत नाहीये ना. गरीब माणसाच्या प्रश्नाकडे कोण बघत नाही, त्याचा कोण सोल्युशन करत नाही. पाणीच नाही, पाण्यासाठी झगडे होते. महागाई एवढी वाढलेली आणि धंदे होत नाहीयेत, त्यामुळे आम्हाला भरपूर सहन करावा लागतो. प्रश्न चिकार साहेब, प्रश्न चिकार आहे. काय महागाई कमी व्हायला पाहिजे, दुसरं काय नाही. 400-450चा गॅस आता 900-1000 रुपयाला घेतो आम्ही. यो इकडे गेला, तो तिकडे गेला, तो तिकडे गेला, यो इकडे आला. ह्याच गोष्टी बोलतात. पेट्या भरल्या जातात. स्वतःमध्ये विकास झालेला आहे त्यांच्या. हीच आमच्याकडनं अपेक्षा आहे. आणि खर्च एवढा होतो की ते 500 रुपयामध्ये होतं काय? पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा. नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत जागर लोकशाहीचा हा जो आपला महाराष्ट्र दौरा या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं जो सुरू आहे, हा दौरा आज आपण कल्याण लोकसभा मतदारसंघात आहे. आणि कल्याण लोकसभा मतदारसंघ हा अत्यंत प्रतिष्ठेची लढाई बनलेला हा मतदारसंघ सध्या महाराष्ट्रातला आहे. इथं मतदारांशी आपण थेट संवाद साधणार आहे. त्यांची मतं, त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या हे आपण जाणून घेणार आहे. त्या पार्श्वभूमीवर इथली राजकीय परिस्थिती काय हे सुद्धा त्याच्यातून जाणून घेण्याचा एक आपला प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे. आपण इथल्या नागरिकांशी बोलूयात, ते काय म्हणतात ते जाणून घेऊयात. चला, इथले काही नागरिक आहेत आपल्यासोबत. काय इथली समस्या आहे कल्याण लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांची? अख्ख्या देशाची समस्या तीच आहे. गरीब माणसाकडे कोण बघत नाही आहे. 19ला आले होते वोट मागायला, 24ला आले, आता 19ला येणार आहे. मी बोलतो ना, पुढे आहे. जोपर्यंत आपल्याला कुठलाही म्हणजे आमदार खासदार अशी जर योजना आपण इष्टा मारतो ना, मला याच्यावेळी कोणी नाही पाहिजे, तेव्हा ते जग सुधारेल. तेव्हा कोणी सुधारणार नाही. नाही सुधारणार. पण आता इथं गरीब माणसाच्या समस्या सुधारणार. आता हे रिक्षावाले आयुष्य रिक्षा चालवणार, पुढे जाणार नाही का? मग काय केलं पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? अरे प्रश्न चिकार आहे साहेब, प्रश्न चिकार आहे. पण कोण गरीब माणसाच्या प्रश्नाकडे कोण बघत नाही, त्याचा कोण सोल्युशन करत नाही. फक्त हे आमदार खासदार फक्त 5 वर्षांनी येतात. पण आता काय इथं परिवर्तनाची लाट किंवा त्याच काय नाही होणार आहे. काय होणार नाही साहेब. जोपर्यंत मला कुठलाही खासदार आमदार नको असं त्याच्यावरती जास्त लोकांनी विश्वास ठेवला, अंगुठा, तरच ते होणार. तो का होणार नाही. सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे. ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662. आपण कल्याण लोकसभा मतदारसंघात आहोत. इथले स्थानिक मतदार माझ्यासोबत आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की नेमकी परिस्थिती काय आहे. दादा, मला सांगा, लोकसभा निवडणूक जाहीर झालेली आहे आणि या निवडणुकीमध्ये आपण म्हणजे मतदाराला राजा म्हणतात आणि त्याच्याकडं नेते उमेदवार सगळी भूमिका मांडायला येतात. तो मतं मागतो, परंतु मतदारांचं काय दुखणं याची चर्चा फारशी होत नाही. आश्वासनं दिली जातात, पुढं ते इलेक्शन येतं, पुन्हा तीच आश्वासन. नेमकं काय इथलं दुखणं काय, इथल्या मतदारांचं म्हणणं काय? कल्याण लोकसभेची जी इलेक्शन निवडणूक आहे, तर आम्हाला मेन प्रॉब्लेम होता पत्री पूल तिसाई उड्डाण पूलचा, जो श्रीकांत शिंदे साहेबांनी जो करून दिला आहे. कारण की कल्याण पूर्वेचे जे वेस्टला जायचे होते, बेहाल होते एकदम. 2 वर्ष आम्ही कसे जगलो आम्हाला माहिती, पण खासदार साहेबांनी तो करून दिल्याबद्दल आम्ही खूप खूप त्यांचे आभार मानतो. आणि बाकीचे प्रश्न आहेत, आता ते सोडवतातच. ते प्रश्न सोड. तुम्हाला काय वाटतं, काय प्रश्न आहेत इथं? इथं प्रश्न आहेत, खासदार साहेब करतात त्यांच्या प्रश्न. त्यांनी प्रगती खूप केलेली आहे, कामं खूप केलेली आहेत आमच्या इकडे. काय प्रॉब्लेम नाही त्यांचा. तरी आणखी काय व्हावं असं वाटतं? पाणी, इथली कनेक्टिव्हिटी, मेट्रो वगैरे अशा काय गोष्टी, शिक्षणाच्या
त्या सुविधा चालू आहेत, प्रगती पथावर चालू आहेत, कामं करतात ते शिंदे साहेब. हो, कामं करतात त्याबद्दल हे आता मला सांगा, तुम्हाला काय वाटतं, काय परिस्थिती? नमस्कार बोलतो मी. तुम्ही हातच जोडताय का बरं? मतदारांनी बोललं पाहिजे ना. साधा माणूस आहे. साध्या माणसानंच बोल, कॉमन माणसाचीच आता किंमत आहे. नाही मला जमत नाही बोलायला, ते मला काय जास्त जमत नाही सांगायला. आता इथं मतदान आहे आता 20 तारखेला, काय परिस्थिती होईल तुम्हाला काय वाटतं? लोकांमध्ये काय परिस्थिती? लोकांमध्ये तर श्रीकांत शिंदे साहेबच आहेत. हॅट्रिक नक्कीच होणार. हॅट्रिक नक्की. हो, हॅट्रिक नक्की होणार. कामं करतात ते, कामं चालू आहेत बरेच. लोकांच्या अशा प्रतिक्रिया आहेत. काही आणखी नागरिकांशी आपण बोलूयात. इथं काय नागरिक आहेत स्थानिक. सध्या लोकसभा निवडणूक जोरात सुरू आहे, काय परिस्थिती आहे इथं? परिस्थिती काय अजूनपर्यंत आमच्याकडे पण आपण आलंच नाही आहे, पण विचारायला बी काय नाही. आता येथील तेव्हा आपण बघू. इथले प्रश्न काय? प्रश्न पुष्कळ आमच्या एरियामध्ये. आम्ही इथे नाही राहतो, पांडुरंगला राहतो. पांडुरंगला पुष्कळ प्रश्न आहे. पाण्याचे प्रश्न आहेत, लाईटचे प्रश्न आहेत, रोडचे प्रश्न आहेत, पुष्कळ प्रश्न आहेत. विकासाची कामं इकडे आमच्याकडे होत नाहीत. मग यावेळी काय ठरवलंय मतदारांनी? मतदारांनी काय ठरवलं आता येतील तेव्हा आम्ही त्यांना सांगू ना. असं आहे, कोण आले तरी त्यावेळी बोलू ना आपण. तुम्हाला काय वाटतं दादा, काय प्रश्न? नाही, महागाई भरपूर झालेली आहे. महागाई खूप आहे. महागाई रोजगार नाही मिळत तेवढा. नाही ना, मिळतच नाही ना. महागाई भरपूर वाढलेली आहे आणि ऑनलाईन त्याला दंड मारतात. भरपूर काय त्रास होतोय आम्हाला. आम्ही कमवतो 700-800 रुपये, 500 रुपयाचा दंड येतो ऑनलाईन. बस एवढीच आमची समस्या आहे, दुसरी काय समस्या थोडा. उलट आम्हाला पूर्ण वाट लागलेली आमच्या धंद्याची. पण लोकसभा निवडणूक एकदम जोरात आहे, प्रचार जोरात सुरू आहे. पण इथली कल्याण लोकसभेमध्ये काय परिस्थिती आहे सध्या? चांगले. काय आहे नेमकी चांगली म्हणजे काय? चांगले म्हणजे काय? म्हणजे विकास झालाय नाही झालाय, तुमचे काय प्रश्न आहेत? झाले आहेत ना, का नाही झाले? काय इथला आणखी काय व्हायला पाहिजे? आणखी काय, रस्ते चांगले झाले पाहिजे, बाकी काय. काय दादा, इथं लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं काय परिस्थिती? काय चांगली आहे, श्रीकांत शिंदेची हवा आहे. बरं, इथं प्रश्न काय आहेत नेमके? प्रश्न तर भरपूर आहे. आजी मलंग रोडला रस्त्याचं काम अपुरं आहे, तिथं ट्रॅफिक होते. ट्रॅफिकचा प्रश्न. आणि काय व्हायला पाहिजे अजून? विकास काम काय व्हायला? स्मार्ट सिटी होते, तर इकडे तिकडे जरा करायला पाहिजे. हॉस्पिटल टाकायला पाहिजे या साईडला एक सरकारी. हॉस्पिटल केलं पाहिजे. हॉस्पिटलची तर अत्यंत गरज आहे कल्याण पूर्वमध्ये. पाण्याची काय परिस्थिती? पाणी आहे व्यवस्थित. पाणी व्यवस्थित. शिक्षण, रोजगार. अरे रोजगार तर अजिबातच नाही इकडे. कल्याण लोकसभेमध्ये आपण आहोत, काही नागरिक आहेत माझ्यासोबत. काय इथली परिस्थिती आहे, काय सांगाल? इथली परिस्थिती 10 वर्षा पहिली एवढी अडचणीत होती. आता थोडी सुधारण्यात आली. 5 वर्षात काही इलेक्शन आहे, त्यात तात्पुरतं काम चालू आहे. आणि आता इकडं कोणीच कुठलाही नगरसेवक कुठला आमदार खासदार या साईडला लक्ष देत नाही आहे. आणि जे पण कामं असतात, अपंगाचे कामं असतात, झाड ज्या घरावर पडतं किंवा घरकुलचे कामं असतात, अशा अडचणीला तोंड द्यायला नाही कोणच इथं येत नाही. कुठला नगरसेवक सुद्धा इकडे येत नाही, तो फिरकत सुद्धा नाही आहे. नाही, आता आपली लोकसभेची निवडणूक. आपल्या लोकसभेची निवडणूक याच्यामध्ये अशीच आहे. महागाई जास्त झालेली आहे. सिलेंडरचा भाव वाढलेला आहे, भाजीपाल्याचा भाव वाढलेला आहे, इंधन दर वाढलेले आहे. त्याच्यामुळे लोक तरसलेले आहे. आणि लोक काय बोलतात, महागाई वाढली पण रोजगार पण वाढलाय ना. मग रोजगार वाढला पण तो रोजगार पुरत नाही आहे ना. रोजगार वाढला, युनिट वाढलाय ना. युनिट 7 पॉईंट झालेला आहे. फक्त महाराष्ट्रातच झालेला, तो इतर देशात झालं, इतर राज्यात झालेलाच नाही आहे. महाराष्ट्रातच का 7 पॉईंट आहे, बाकीच्या राज्यात का नाही आहे? आमचा बोलण्याचे उद्देश आहे. मग महाराष्ट्राची जनता करते काय? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करतात काय? त्यांनी कमी केलं पाहिजे ना या सर्व गोष्टी. आता इथली परिस्थिती काय? या गोष्टींचा परिणाम त्या निवडणुकीवर होईल का? इथल्या आता लोकसभेमध्ये परिणाम होणार आहे. तुम्हाला माहिती सिद्ध कळणारच काय परिणाम होणार आहे म्हणून. ते लोकांच्या हातात आहे. आपण आता डायरेक्टली बोलू शकत नाही. कारण एवढं जर परिणाम खाण्यापिण्यावर होतं, प्रत्येक गोष्टीवर होतं. आणि जेवढे नेते ते महागाईवर काय बोलतच नाही. फक्त
यो इकडे गेला तो तिकडे गेला, तो तिकडे गेला यो इकडे आला, ह्याच गोष्टी बोलतात ते. खाण्यापिण्याच्या सिलेंडरच्या बाबतीत त्यांनी सांगितलं ते विकासासाठी गेले. विकासासाठी काय विकास झाला? 4 वर्षात 2.5 वर्षात काय विकास झाला मला सांगा. आम्हाला लेखी द्या ना, काय विकास केलेला आहे, कुठं विकास झालेला आहे, कुणामध्ये विकास? स्वतःमध्ये विकास झालेला आहे त्यांच्या, पण सामान्य जनतेमध्ये कुठल्याही प्रकारचा विकास नाही. MIDC मध्ये पाणी नाही आहे. 15 दिवस 1 महिना MIDC बंद राहते, पाणी की सोडत नाही. ते बोलतात दिल्लीवरून ऑर्डर आल्यावर आम्ही इकडं पाणी सोडू, म्हणजे त्यावर MIDC बंद, म्हणजे लोक परत गावाला जाणार. असे परिणाम MIDCचे झालेले आहेत. मग त्याच्यावर दुर्लक्ष कोणी केलं? मंत्र्यांनीच केलं ना. मंत्र्यांना कळायला पाहिजे ना की आम्ही काय काम करतोय म्हणून. त्याचा परिणाम खासदारकीच्या निवडणुकीवर हो ना, त्याचा परिणाम खासदारकीच्या निवडणुकीवर होणारच, 100% होणार. काय लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं काय सांगाल? इथली काय परिस्थिती? इथं परिस्थिती अशी गंभीर आहे, पाणीच नाही, पाण्यासाठी झगडे होतात. ना मेवना कळत नाही, ना बहिणी कळत नाही, याच्या पाण्यासाठी याचे झगडे होतात. पाणी नाही. हा, आणखी काय समस्या? आणि गटर साफ, आता बघा हे गटारी वगैरे हा जो विषय आहे हा महापालिकेचा. आता निवडणूक लोकसभेची, आपल्याला देशाचं सरकार बनवायचं. कोणाचं सरकार बनवायचं? आपल्याला बनायचं वंचित बहुजन आघाडी सरकार बनवायचं. वंचित बहुजन, हा, प्रकाश आंबेडकर. बर, पण आता ते उमेदवार आहे काही? हा, आहे ना उमेदवार. कोण आहे उमेदवार? आता बघा, मी काय एवढा अनाडी आहे, मी शिकलेलो नाही आहे. हा, आपलं कोळशेवाडीची कोळशेवाडी उमेदवार आहे. कोणाच्या हवा आहे इकडं? हवा काय इथं आहे? वंचित नाही तर मशाल. उद्धव ठाकरेचे फुल हवा आहे. मी 100% लिहून घ्या, आले विजय झाल्यानंतर लिहून घ्या माझ्याकडून. उद्धव ठाकरे 100% येणार आणि वैशाली दरेकर निवडून येणार. आणि किती पैसे वाटले पैसे घेणार लोक, पण मतदान मशाललाच देणार. लोकसभा निवडणुकीनिमित्त काही व्यावसायिकांशी आपण बोलतोय. काय सध्या परिस्थिती कल्याण लोकसभा मतदारसंघात? महागाईबद्दल मी बोलू इच्छितो. महागाई एवढी जबरदस्त वाढलेली आहे की एक सामान्य नागरिकांना न परवडणारी महागाई आहे. कोणत्याही वस्तूत आपण बघितलं गेले तर प्रत्येक एक बिस्किट पाकिट जरी घ्यायचं असेल तर त्यावर GST CST लावलेला आहे. चहा प्यायला गेले तर चहा 5 रुपयाची चहा 10 रुपयाला झालेली आहे. सामान्य नागरिक करणार काय? एक व्यावसायिक म्हणून मी बोलू इच्छितो. हे जे मोबाईल आम्ही पहिले विकायचो, 10 मोबाईल आम्ही विकायचो, आता ते 500वाले मोबाईलची किंमत 900 रुपये 1000 रुपये झालेली आहे. धंदा होत नाही आहे, लोक घेत नाही. तर महागाई प्रत्येक वस्तूमध्ये वाढलेली आहे. डिझेल घ्या, पेट्रोल घ्या, दूध. रोजगार नाही वाढला का मग तेवढा? रोजगार नाही वाढला ना. जे पेमेंट आहे ते पेमेंट तेवढीच आहे लोकांची. तर लोक जे गरज आहे तेवढंच ते खरेदी करत आहे. तेही एकदम बळजबरीने खरेदी करत आहे. अन्यथा काही अर्थ नाही आहे महागाईमुळे भरपूर लोक त्रास घेत आहेत. आणि काय बोलावं आता महागाईबद्दल तुम्हाला? रोजगार तुम्ही मिळत नाही म्हणता, महागाई मिळत नाही. आता तुमचा हा व्यवसाय कसा चालतो मग? घर कसं चालतो आहे बघा. सकाळी आम्ही 7 वाजता येतो, तो रात्री 10 वाजेपर्यंत दिवसभर आम्ही बघा. आता मी शर्ट घातला आहे, दिवसभर असं उघडं आम्ही बसलेलो असतो. महागाईमुळे लोक जास्त येत नाही. पहिले आम्ही फक्त 8 तास 6 तास असं दुकान उघडायचो, पण आता महागाई एवढी वाढलेली आणि धंदे होत नाही आहेत. त्यामुळे आम्हाला भरपूर सहन करावा लागतो दिवसभर उन्हामध्ये. आता इथली परिस्थिती काय? इथं काय नेमकं वातावरण कोणाचं आहे? वातावरण तर आहे बघा, आपल्या जे आहेत श्रीकांत शिंदे साहेब आहेत शिवसेनेचे, त्यांचंच वातावरण आहे इकडे. त्यांनीसुद्धा थोडंसं ध्यान दिलं पाहिजे महागाईकडे. कारण जे मिडल क्लास पब्लिक आहे आणि झोपडपट्टीवाली जी पब्लिक आहे त्यांना न परवडणारी या ठिकाणी असं महागाई वाढलेली असेल ते भरपूर परेशान होत आहेत एकदम. हे सगळे एवढे प्रश्न तुम्ही सांगितले, त्याचा परिणाम होईल का मतदान करण्यावर? हो, होईल ना. कारण लोकांच्या नजरेमध्ये महागाई हा शब्द एकदम. ते परत BJPला वोट करतील? नाही, अजिबात करणार नाही. BJP म्हणजे आता इथं तुमच्याकडं शिवसेनेचा धनुष्यबाण आहे, BJP नाही आहे, पण BJP बरोबरच ते आहेत. आता तुम्ही एकीकडे महागाई वगैरे हे सगळं सांगताय, दुसरीकडे म्हणताय की श्रीकांत शिंदेची हवा आहे. पण मग असं का? एकीकडे प्रश्न आहेत, एकीकडे हवा शिंदेची आहे.
असं आहे की फक्त जर त्यांनी काम चांगलं केलंय का? हां, या ठिकाणी कल्याण डोंबिवलीमध्ये त्यांचं काम चांगल्या पद्धतीने झालं आहे. एकदम रोड व्यवस्थित बनलेले आहेत, बल्ब लागलेले आहेत, लोकांचे प्रश्न सुटलेले आहेत भरपूर. पण जर स्पेशल BJPचं कॅन्डिडेट असलं असतं तर लोकांनी नाकारच दिला असता. BJPला त्यांनी वोटिंग दिलेली नसती. पण आता श्रीकांत शिंदे साहेब आहे, त्यांच्यामुळं भरपूर फरक पडला आहे. एवढं ते प्रश्न आहेत, प्रश्नही मांडतायत, परंतु इथं विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल सहानुभूती असंही ते सांगतात. आणखी आपण काही लोकांशी बोलूया. काका, सध्या लोकसभा निवडणूक सुरू आहे, काय परिस्थिती? महागाई खूप झालेली आहे. आम्हाला व्यवसाय कसा चालू आहे तुमचा? व्यवसाय एकदम ठप्प, पहिल्यासारखा नाही राहिला आता. पहिले 850 रुपयाला बाटला भेटायचा आम्हाला हॉटेलचा, आता 1300 रुपयाला भेटतो. तुम्ही चहाची किंमत पण वाढवली असेल ना? किंमत तेच आहे, 4 वर्षापासून तेच किंमत आहे. हो. मग आता आणखी काय प्रश्न? बाकी काय, महागाई कमी व्हायला पाहिजे, दुसरं काय नाही. महागाईचाच विषय मोठा आहे. मग आता या गोष्टीचा परिणाम निवडणुकीवर होईल? होणार, नक्की होणार. कारण रोजगार नाही लोकांना. बरेच नाक्यावर लोक जातात, अर्धे वापस जातात, अर्ध्यांनाच काम भेटतं, फक्त काम भेटत नाही अजिबात. बरं, मग आता काय होईल इथं कल्याण लोकसभेत? काय होईल म्हणजे काय सांगता येत नाही काय होईल तर. शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून दरेकर आहेत. हो, आता ते अर्धा आहे, सांगता येत नाही कोणी येऊ शकते. आता हे फोडाफोडीमुळं 2 शिवसेना झाल्या, त्याचा परिणाम किती इथं लोकांमध्ये? काय प्रतिक्रिया काय लोकांची? प्रतिक्रिया तर आहेच, कारण की लोकांना असं वाटते की असं फुटून जायला नव्हतं पाहिजे. त्यांनी एकत्र राहिले असते तर चांगलं झालं असतं. एकत्र राहिले लोक बोलतायत आणि काय प्रतिक्रिया ते स्पष्टपणे सांगतायत. त्यांना जे आवडले ते आवडलं म्हणतात, जे नाही ते नाही म्हणतात. लोक स्पष्टपणे बोलतात. कल्याण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे आणि हा फार महत्त्वाचा मतदारसंघ याच्यासाठी आहे की इथले उमेदवारीवरून फार मोठं राजकारण रंगलं होतं. पण राजकारणाचीच जास्त चर्चा आहे. इथल्या ज्या समस्या आहेत लोकांच्या त्याच्याविषयी फारशी चर्चा होताना दिसत नाही. काय नेमक्या होत नाही? कारण काही माहिती आहे, काही गोष्टी आहेत ना इथल्या, तर आमच्या जनतेला काही जो प्रॉब्लेम आहे तो काही सॉल्व होत नाही. यांच्या पेट्या भरल्या जातात आणि कामं काय होत नाही. आणि आमचं नियोजन चांगलं व्हावं, लेडीज लोकांच्या समस्या दूर व्हाव्या, जनतेचा चांगला व्हावा आणि वैदिक जे आहे शास्त्रीय हॉस्पिटलची सुखसुविधा लावावी चांगली, हीच आमच्याकडनं अपेक्षा आहे. बाकी काही आम्हाला अपेक्षा नाही. आता लोक बोलतात महागाई खूप आहे, रोजगार नाही. महागाई नाही, महागाई वाढवली तुम्ही लोकांनी. 400-450चा गॅस आता 900-1000 रुपयाला घेतो आम्ही. ते घेण्यास भागच पडतो. रोजगार वाढला असेल ना? रोजगार नाही वाढला आमचा, रोजगार तोच वाढला रे. रोजगार तोच राहिला. आमचा पगार 13,000च पगारामध्ये आमचा घर चालवायचा का भीक मागायची असा विचार चाललाय. काय सांगू तुम्हाला आता. मग आता या लोकसभामध्ये काय चित्र दिसतंय? कोणाचं वार आहे? आता इच्छा ते उद्धव ठाकरेंना मत द्यायची इच्छा आहे. तुम्हाला काय वाटतं? साहेब बोललेत ते उद्धव ठाकरेंना मत द्यायची. तुमचं मत काय? आता आमचं मत तर सहजासहजी तरी महागाई कमीच व्हायला पाहिजे. सर्वसाधारण आपण साधारण रिक्षावाला आहे, त्याच्यामध्ये दिवसाला आपली फक्त जास्तीत इन्कम 500 रुपये आणि खर्च एवढा होतो की त्या 500 रुपयामध्ये होतं काय? आमचं पोट नाही भरत इथं, एवढंच बोलू शकतो. आणि उद्धव ठाकरेंना मत द्यावं. ठाकरे सरकारला आम्हाला मत द्यायची इच्छा आहे. तुम्हाला काय वाटतं? मला पण तेच वाटतं, उद्धव ठाकरेंनाच हे करायला पाहिजे. का बरं, कशामुळं? आता काय आहेच नाही ना, काहीच राहिलं नाही ना. आता BJP ते हे सगळे हेच करतायत. आता काय करणार? सगळे घोटाळे झालेत. आता काय कोणीच कोणाच्या याच्यामध्ये देत नाही. आता दोन्ही उमेदवार हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत. तोडफोड झाली आहे, नेमकं काय झालं? मशाल आणि हे जे निशाण झाले हे तुमच्या केंद्र सरकारकडनं झाली असेल, ते काय म्हणतात आयोगाकडनं झाली आहे. पण आहे ना, आम्हाला हे जे मशाल जी आहे योग्य आहे वाटते. आम्हाला पण योग्य वाटते ते. आणि करोना काळात जे वाटावा लागला, आम्हाला भीक मागायची वेळ आली, आम्हाला कटोरा घेऊन जेवण घ्यायला लागला दुसऱ्याकडनं.
दीपेश शेठ आमचे गस आहेत आणि आमच्यासाठी जेवढं त्यांनी हे केलं आहे, कामं केली आहेत, एवढ्या ठाकूरवाडीपासून मोठ्या गावापासून, तर आम्ही त्यांना प्राधान्य देतो. MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत जागर लोकशाहीचा हा जो आपला फॉर द पीपल न्यूज चॅनलचा जो महाराष्ट्र दौरा आहे लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं, या दौऱ्यामध्ये आपण वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये जाऊन तिथल्या मतदारांशी थेट संवाद साधतोय. आणि आज हा आपला जो आढावा दौरा जो आहे हा आपण कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये होतो. या ठिकाणी आपण मतदारांशी, वेगवेगळ्या ठिकाणच्या मतदारांशी संवाद साधला, त्यांची मतं जाणून घेतली आणि त्यांच्या ज्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्यामधून तुम्हाला इथल्या राजकीय परिस्थितीचा एक अंदाज येऊ शकतो. इथली राजकीय परिस्थिती काय, तर आत्ता वास्तवामध्ये या ठिकाणी कल्याण लोकसभा मतदारसंघातले जे काही 6 विधानसभा आहेत त्यातले 5 विधानसभेतला आमदार जे आहे ते महायुतीमध्ये, जे अंबरनाथचे आमदार आहेत, कल्याण पूर्वचे, त्यानंतर कल्याण ग्रामीण मनसेचे आमदार आहेत परंतु ते महायुतीत आहेत, डोंबिवलीचे आमदार त्यांच्यासोबत आहेत, उल्हासनगरचे आमदार त्यांचेच आहेत. फक्त एक मुंब्रा कळवाचे आमदार शरदचंद्र पवार पक्ष जो आहे राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे ते आमदार आहेत. त्यामुळं इथलं जी शक्ती आहे याचा अंदाज तुम्हाला येत असेल. परंतु असं जरी असलं, म्हणजे नेते जरी महायुतीमध्ये आमदार दिसत असले तरी जनतेच्या प्रतिक्रिया मात्र वेगळ्या आहेत. कारण इथं प्रतिष्ठेची लढाई बनलेली आहे. या ठिकाणी उमेदवार जे आहेत शिवसेना शिंदे यांच्या नेतृत्वाखालची जी शिवसेना आहे त्यांच्याकडून डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणजे खुद्द मुख्यमंत्री महाराष्ट्राचे जे आहेत एकनाथ शिंदे यांचे पुत्र आहेत आणि त्यांची ही 3री निवडणूक असेल. 2 वेळा ते खासदार होते आणि पुन्हा 3ऱ्यांदा त्यांना रिपीट केलं आहे, त्यांना तिकीट दिलेलं आहे. आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून दरेकर यांना, म्हणजे वैशाली दरेकर ज्या आहेत त्यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे ही जी लढाई आहे ती प्रतिष्ठेची काय, तर शिवसेनेमध्ये जी फूट पडली त्या फुटीनंतरची होत असलेली ही पहिली निवडणूक आहे. इथं शिवसैनिकांची खरी ताकद ही कुणाच्या बाजूने असणार आहे हा खरं तर निकाल लागणार आहे. त्यामुळं इथं काटेकी टक्कर दिसते. आता नेमकं काय रिझल्ट लागणार, कशा पद्धतीनं हे राजकारण राहणार, याचा दुसरा एक भाग असा होता की इथं भाजपनं दावा सांगितला होता कल्याण लोकसभेवर आणि ते राजकारण प्रचंड गाजलं. कारण भाजपने स्पष्टपणे श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. आणि सध्या जो प्रचार सुरू आहे याच्यामध्ये सुद्धा मतदारांकडून ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्यासुद्धा अशाच आहेत की भाजपचे लोक हे श्रीकांत शिंदेचं काम करणार का याविषयी शंका उपस्थित केली जाते. जर भाजपनं म्हणजे श्रीकांत शिंदे यांचं जर काम नाही केलं तर मात्र वेगळा रिझल्ट इथं लागू शकतो. आणि जे शिवसैनिक आहेत ते कुणीकडं कुठल्या बाजूने झुकणार त्याच्यावरही ही लढाई आहे. त्यामुळे महागाई, बेरोजगारी, पाण्याचा प्रश्न, मेट्रो कनेक्टिव्हिटी, रस्ते, ह्या गोष्टी तर लोक बोललेले आहेत. परंतु त्याच्याही पेक्षा ही लढाई, प्रतिष्ठेची लढाई शिवसेनेतल्या फुटीनंतर लोकांनी करून ठेवलेली आहे. इव्हन ती राजकारण्यांनी सुद्धा करून ठेवलेली आहे. पण लोकांचे प्रश्न चर्चेला कमी येत आहेत आणि प्रतिष्ठेची लढाई जास्त चर्चेला आहे. असाच हा आपला दौरा पुढच्या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये जाणार आहे. तिथल्या मतदारांशी आपण बोलणार आहे. आणि आमचे हे जे जागर लोकशाहीचा महाराष्ट्र दौरा आहे तो तुम्हाला कसा वाटतो याविषयी व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आवर्जून लिहा. आणि आमचे व्हिडिओ लाईक करा. फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्रामवरती सबस्क्राईब करा, फॉलो करा. आणि असेच आपण पुढं जात राहू आणि तुमच्यापर्यंत आम्ही आढावा घेऊन येत राहू. कॅमेरामन रोहित वनकटेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, कल्याण लोकसभा मतदारसंघ.